आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये जवळपास 5,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं ते उद्घाटन करतील। नाशिकच्या रामकुंड परिसरात रामकाल पथचं देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे। त्याचबरोबर रामकाल पथ, काय राम मंदिर, सीता गुंफा या परिसराची देखील मुख्यमंत्री पाहणी करतील। विविध विकास कामांचं देखील उद्घाटन होणार आहे। यात मलनिस्सारणाचा मुद्दा फार गाजताना दिसतोय। या मलनिस्सारणावर स्थानिकांनी आक्षेप घेतलेल्या प्रकल्पाला आणि मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा टाकळीतील स्थानिकांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगानं संबंधितांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।